सलामीची जोडी प्रणय आणि प्रेम. स्ट्राइक एंडला प्रणय. इथे मात्र चेंडूला कट केलेला आहे. डेलिकेटेड कट. चेंडू जातो गॅप मध्ये सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका डेलिकेट टच इथे म्हणावं लागेल. फलंदाज प्रणवच्या माध्यमातून स्वतःचं देखील खातं खोललं आणि संघाचं देखील खातं खोललं. 4 धावेनुसार तिथे असलेले व्हॉलेंटियर आमचे व्हॉलेंटियर्स. चला आता आपण शेवटचे 2 सामने राहिलेले आहेत. कालपासून तुम्ही खूप चांगली मेहनत घेतली. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 140च्या वर षटकार लागलेत आतापर्यंत आणि खूप बिझी शेड्यूल होता काल आमच्या व्हॉलेंटियरचा काल आणि आज. मात्र आता आपल्याला शेवटचे 2 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटच्या 2 सामन्यामध्ये आम्हाला जसं तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं आहे तसंच कराल ही अपेक्षा. गोलंदाज तयार होतोय. चांगला टच केला होता इथे फलंदाज प्रणय याने. 4 धावांसाठी दुसरा गोलंदाज. इथे मात्र दुसरा चेंडूला खेळलेला आहे लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5. आता मात्र स्ट्राइक एंड वरती येतोय तो प्रेम. बघा प्रेम याला हलक्यात घेणं महागात पडलं होतं मालोडी संघाला. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे प्रेम. हो सुंदर फटका. चेंडूला खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 6. बघा खेळाडू कक्षामध्ये पाणी पाठवून द्यायचंय. खेळाडू कक्षामध्ये पाणी पाठवून द्यायचंय. शेवटचे 2 सामने राहिलेले आहेत. खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. फाईन लेगच्या वरून चेंडू सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. चला या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते 12 वरती. बाउन्स करतोय आता इथं मात्र प्रांशी 11 ठाकरपाडाचा संघ. ठाकराचा पाडा तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा गॅप मध्ये. पुन्हा थर्डमॅनच्या रिजनला. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आमचे ऑपरेटर मात्र आज काहीतरी शांत दिसत आहेत. मला वाटतं त्यांना गाणी मिळत नाही आहे. गाणी भेटला असेल तर लावू शकता. कोणतरी गवसून द्या. ते चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 16. डीजे मेघराज, डीजे दीपेश ज्यांनी सुंदर आवाज दिला, ज्यांनी सुंदर क्लिअर नेट व्हॉइस आम्हाला आमच्यापर्यंत आणि संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. डीजे दीपेश यांच्या माध्यमातून तुम्ही मागील 2 दिवसापासून त्यांना ऐकला. कमी संगीत वाजवला यावेळेस त्यांनी. चला गोलंदाज तयार. चांगली फलंदाजी. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या 16. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा गडीबाद केलेला नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये जातोय तो ठाकराचा पाडा हा संघ. 16. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल ठाकराच्या पाडा संघाची. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडीबाद झालेला नाहीये आणि 16 धावा पहिल्या षटकामध्ये कुठलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. प्रांशी 11 ठाकराचा पाडा विपक्ष अद्वैत 11 पिंपळगर. फलंदाजी करताना ठाकराचा पाडाचा संघ. तसेच क्षेत्ररक्षण आपण निळ्या जर्सीमध्ये पाहू शकतो. अद्वैत 11 पिंपळगर, शंकर भाऊ जुकर पुरस्कृत संघ आणि शंकर भाऊ यांनी सुद्धा खूप संघ पुरस्कृत केलेले आहेत. काल आर्यन संघ आपण पाहिला असेल, तो पराभूत झाला. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज आकाश षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इथे मात्र चेंडूला कट केलेल्या बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो पॉइंटच्या रिजनला.
आणि 2 धाव सहजगत्या पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसवते ती 18. 18 धावा. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल ती संघ ठाकराचा पाडा. प्रांशी 11 ठाकराचा पाडा सामना करेल प्रेम. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. रिवर्सचा अटेम्प्ट इथे तिथे लक फॅक्टर 7. चेंडू जाते थर्डमॅनच्या वरून. 4 धावांसाठी चौकार आणि सुंदर फटका म्हणावा लागेल. रिवर्सचा अटेम्प्ट केला होता, क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून जाते चेंडू सीमा पार. नॉन स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे 4 धावेने मात्र आता मात्र प्रांशी 11 संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये पोहोचतोय. धावसंख्या झालेली आहे 22. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, हुक केलेल्या चेंडूला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी माहिती षटकार. सुंदर फटका, सुंदर फटकेबाजी म्हणा. साठी जाऊ शकता, कारण का तुमच्याकडे सुद्धा सुहास नावाचा एक जबरदस्त फलंदाज आहे. धन्यवाद डीजे. एक झटका दिया लेकिन जोर से दिया. न चांगली धून वाजवली, खूप वेळानंतर वाजली पण वाजली. व्हायब्रेशन टून. चला गोलंदाज तयार. चेतन वारगडे, आय थिंक मॅन फ्रॉम जुनंदुर्की. येस, या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती मागच्या सीझनमध्ये. आता गोलंदाजीसाठी तयार चेतन वारगडे. आपण 38 सर्कलमध्ये पाहू शकतो एक गली आणि एक एक्स्ट्रा कव्हर पॉईंट. ओ सुंदर फटका, त्याच डोक्यावरून खेळलेला आहे फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून.
पॉईंटच्या रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण. आणि 2 धावा कव्हर पॉईंटमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. पॉईंटवरून खेळाडू आला होता कव्हर पॉईंटला, चांगले क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी केली, तोपर्यंत 2 धावा काढल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 38. चला 38 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र मोठा फटका स्वीप केलेला आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथं झालं असतं. चांगला प्रयत्न केला आणि चेंडू गेला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या होते 44. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाताना कुठल्याही प्रकारचा गडीबाद झालेला नाही आहे. बघा या स्पर्धेमध्ये 55 धावांची पार्टनरशिप केलेली, तिचा रेकॉर्ड ब्रेक होतोय का इथे पाहू शकतो आपण. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून करण्यात येते. चेतन वारघडे. खराब चेंडू होता, मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाही आहे, मात्र दिशा भरकटतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा. बघा नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. खूप बाहेर चेंडू होता निश्चितच आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 45. हाच चेंडू जर कव्हरच्या वरती जर खेळला असता तर निश्चितच एक 4-1 धावा आल्या असत्या, कारण का चेंडू अगदी खराब होता. किंवा डेलिकेटेड टच जरी दिला असता तरी थर्डमॅनच्या रिजनला चौकार गेला असता. मात्र क्रिकेट आहे, तुम्ही मैदानामध्ये खेळता, ते सोपं नसतं. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू गॅपमध्ये खेळलेला आहे. इथे मात्र 7 मिळते. लक फॅक्टर देतोय तो क्षेत्ररक्षकाला. फटका चांगला होता, मात्र चेंडूने अचानक बाउन्स घेतला होता ग्राउंडवरून आणि त्याचं रूपांतर 1 धावामध्ये. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 46. चांगली फलंदाजी इथं दोन्ही फलंदाजांकडून. पाहूया 55 धावांची जी पार्टनरशिप काल झाली होती तिचा रेकॉर्ड ब्रेक होतोय का. आत्तापर्यंत तरी चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज प्रांशिलोन ठाकराबाडाचे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडा वाईट थ्रो आला होता, मात्र चांगला बॅकअप आणि या 2 धावा. 2 जणी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48. चांगलं योगदान दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत दिलेलं आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते 48. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना दोन्ही फलंदाज. ओ इथे मात्र सुंदर फटका. थोडासा अंडरआर्म टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. 1 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 49. आमच्या डीजे मॅन ॲक्टिव्ह होताना चार्ज. आता त्यांचा आवाज नक्कीच आम्हाला ऐकायला भेटेल. डीजे मेघराज, डीजे दीपेश सुद्धा आलेले आहेत. वेलकम. मोठा फटका मिड विकेटच्या वरून माहिती षटकार आणि सुंदर फटका. इथे मात्र फलंदाज धावसंख्या 55 वरती गेलेली आहे. मित्रांनो कालच्या ज्या पार्टनरशिपची बरोबरी इथे केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी, ती पार्टनरशिप तुटते का पाहूया. मात्र 3 षटकामध्ये अतिशय मजबूत स्थितीमध्ये गेलेला आहे तो प्रांशिलोन ठाकराबाडा संघ. आता 4थ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाचं नाव प्लीज. रणजित. इथे मात्र चांगली गोलंदाजी रणजितेच्या माध्यमातून. पहिला चेंडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पवन केने यांचे बंधू.
मेघराज केने, पवन केने याच ग्राउंडवरती आम्ही त्यांना पाहिलं होतं. ओ सुंदर चेंडू, सुंदर फटका. भादवड बी धमाका असेल. आणि हंसिका स्पोर्ट तर्फे ज्यावेळेस ते खेळत होते, अगदी त्यांच्या सुरुवातीची एज होती त्यावेळेस आम्ही इथे पाहिलं होतं. खूप लहानसा असा खेळाडू, मात्र पुढे जाऊन भिवंडीचं नाव रोशन केलं पवन केने. आणि गोरसई गावाने नक्कीच आपल्या भिवंडीसाठी एक वेगळाच मान ठाणे आणि रायगड तसेच आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू गेलेला आहे. चांगला फटका होता आणि चांगला कलेक्ट केला होता तिथे असलेल्या क्षेत्ररक्षक काने. एकच धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे होती 56. या स्पर्धेतील हायएस्ट पार्टनरशिप. आता मात्र या दोन फलंदाजांच्या नावावर जाताना प्रणव आणि प्रेम. मात्र या षटकामध्ये चांगलं थांबवून ठेवलेलं आहे आतापर्यंत ते गोलंदाज प्रणव याने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चांगला झेल, अतिशय सुंदर झेल. सोपा नाहीये त्या रिझनला क्षेत्ररक्षण करणं, मात्र चांगला झेल तिथं पकडलेला आहे तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने. होता आणि चांगला झेल पकडलेला आहे तिथे असलेल्या क्षेत्ररक्षक आकाश याने. न्यूमॅन इन कीर्तिराज, पाहूया नावाप्रमाणे खेळी करतोय का कीर्तिराज. जडेजा या टोपण नावाने प्रसिद्ध. ओ डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. मॅन फ्रॉम ताडाली. पाहूया आपल्याच बाजूच्या गावाच्या संघाच्या विरुद्ध कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कीर्तिराज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमा पार, मिड विकेटच्या वरून षटकार. फक्त हाच एक मोठा फटका दिलेला आहे आतापर्यंत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटचा चेंडू या इनिंगचा कशा प्रकारे खेळतोय कीर्तिराज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्यात यश आलेलं आहे आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 धावा खर्च केले होते गोलंदाज रणजित याने. चांगली गोलंदाजी आणि 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे फायनलमध्ये पोहोचण्याकरता ते अद्वैत 11 पिंपळगाव या संघाला. वेलकम. आमचे मोठे बंधू संदीप पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमची चिमुकली प्रसन्या मॅच बघण्याकरिता इथे उपस्थित झालेला आहे. वेलकम प्रसन्या पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फार मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता अद्वैत 11 पिंपळगड संघ पूर्ण तयारी के साथ डगडमध्ये परतना बाद आहे आणि संपूर्ण प्रांशील 11 ठाकरेचा पाडा टीम मैदानाच्या आतमध्ये. दीपेश ठाकूर, अमोल ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम फार मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय अवेश टीम मध्ये समावेश आहे. टेमगर ठाकरेचा पाडा, त्या परिसरातील वेले संघाचा देखील एक खेळाडू टीम मध्ये समावेश आहे. कीर्तिराज टीम मध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळते. मेरे ख्याल से राहुल झा यहाँ पर मौजूद है. आपको वीआईपी डाइस पे आना है. हमारे मिलिट्री मैन, आपको वीआईपी डाइस पे आना है. राहुल, नुकताच आपण बघितलं आर्मी मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याची निवड झालेली आहे आणि तो इथे उपस्थित आहे. मला वाटतं प्रेक्षक वर्गामध्ये उपस्थित आहे. त्याला विनंती असेल
की आपण व्यासपीठावर यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है। राहुल झा, आपको वीआईपी डेस्क के ऊपर आना है। मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत है। त्याचा आपण बीटीपीएलच्या ऑक्शन सोहळ्यामध्ये सन्मान केला होता। पुन्हा एकदा आपण त्याला व्यासपीठावर बोलवत आहोत। आपण या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है। हमारे बीच हमारे भारत के अनबान शान मिलिट्री मैन राहुल झा हमारे बीच जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है वीआईपी डेस्क के ऊपर। आपका हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम। चेंडू द्यायचे मैदानामध्ये, थोडं लक्ष द्यायचं मॅच कडे देखील। अजय पाटिल, बॉबी पाटिल, आपण लक्ष द्या थोडं पंचांकडे देखील। हमारे बीच हमारे मिलिट्री मैन राहुल झा आ चुके, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है। 61 धावांचं आव्हान आहे। 60 धावा बनवले होते इथे ठाकरेचा पाडा टीम संघाने आणि 61 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे। जवळ 15.25 ची सरासरी गाठायची आहे। प्रति षटकामागे 2 मोठे फटके पाहायला मिळतील का? या गावाचं नाव त्यांनी उंच केलं। भारतीय सैनिक दलामध्ये नक्कीच त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे। जेव्हा त्याची निवड झाली होती थेट नाक्यावरून त्याच्या घरपर्यंत बँड लावण्यात आला होता आणि संपूर्ण गाव उपस्थित होता। त्याला आज नक्की सुट्टी असावी म्हणून तो इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। क्षेत्ररक्षण लावला गेलाय। फलंदाज देखील मैदानात शतमध्ये आलेले आहेत। गोलंदाज बॉबी देखील आपली तयारी करत आहे। लेफ्ट आर्म गोलंदाज, सलामीची जोडी खेळपट्टीवर, ज्याच्या नावावर अर्धशतक या स्पर्धेचं दुसरं, कारण की पहिला सौरभ याने कालच्या दिवसामध्ये 11 षटकार पेश केले होते एका डावामध्ये आणि 68 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये। जबरदस्त कालचं देखील क्रिकेट राहिलं, आजचं देखील क्रिकेट गाजवलं। सुहासने अर्धशतक झळकवलं या स्पर्धेचं। 50 धावा बनवणं सोपं नाहीये मित्रांनो। अनेक खेळाडू सध्याच्या घडीला 30-35 धावा मारून देखील मॅच जिंकण्याचा काम करत असतात, मात्र एकाच मॅच मध्ये 50 धावा प्लस बनवणं एक मोठी गोष्ट आहे आपल्या संघासाठी। चला, थंडगार हवा सुटली, मात्र मॅच गरम आहे आणि एकच चर्चा फक्त संपूर्ण या भिवंडी क्षेत्रामध्ये आई एकविरा ग्रुप भातवाडा आयोजित द्रौपदी राजाराम पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेची हवा तुम्हाला पाहायला मिळते। बॉबी गोलंदाज सज्ज होते। अर्के पाटील स्टॅन कडून लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्राइक इन एंडवर। ऑफस्टिकचा चेंडू, चांगला चेंडू आहे। नॅचरल बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला, सरळ निघून गेलाय। टीमचे कॅप्टन तिथे विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चेतन वारगडे फलंदाज। डॉटने सुरुवात करताना बॉबीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला, चेतनने पाठवला सीमा रेखापार, मिड विकेटच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार। चला, चेंडू दुसरा द्यायचा, हा चेंडू अटकलाय। ठीक, जो मिड विकेट बाहेर जी शॉप दुकाना जी आहे त्याच्या वरती चेंडू अडकलाय। दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे। एक बॉबी मैदानामध्ये, एक बॉबी आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण की आज मित्रांनो फायनलचा दिवस आहे। अनेक मान्यवर जे आहेत पोहोचतायत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। चला, वेळ फार होत आहे, फायनल मॅच देखील होणं फार महत्वाचं आहे या स्पर्धेचं। आमचे मित्र अल्पेश गायकवाड जोडलेला आहेत आमच्याशी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा, अजून एक धमाका चेंडू चालला सीमा रेखापार, येतोय मॅक्सिमम 6। क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका पाहायला मिळतो। चेतन वाडगडे ऑन फायर नाव। थँक्यू डीजे। बॉबीच्या अगेन्स्ट 2 तुफानी फटके पाहायला मिळत आहेत। बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय। चेतन वाडगडे ऑन फायर नाव। बॉबी थोडस दबामध्ये गेले आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय।
हॅट्रिक वर आले फलंदाज चेतन. बॉबी गोलंदाज. अजून एक धमाका करायचा होता. अवुजदेचा जोरदार अपील झाला होता. लाऊड अपील होती म्हणून पंचांनी फेडरला नोट आउट, कारण की इम्पॅक्ट स्टंप जो आहे लेग स्टंपच्या बाहेर होता. चांगला निर्णय बाळातरे यांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. धावसंख्या धावपलकावर 13 धावा. 13. 2 चेंडू नंतर आपण एक मेगा सत्कार करणार आहोत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंच बाळातरे आणि मिलिंद म्हात्रे या मॅचचं पंच आपण पाहतोय. सामना फार रंगतदार आहे. दोन्ही संघामध्ये चांगला खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. 2 क्षेत्ररक्षक एसटी पासून एसटी रक्षक दूर आहे. बॉबी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अजून एक क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिरकी गोलंदाजी. लेग कटर चेंडू टाकण्यात आलेला आहे. इथे कमबॅक करताना गोलंदाज बॉबी. बॉबी वेले गावाचा एक जबरदस्त खेळाडू. आई गावदी वेले टीमचे कॅप्टन देखील आहेत. बॉबी सुहास सकाळपासून अटॅकिंग क्रिकेट खेळत आहे या मैदानावर. षटकार पेश करताना अर्धशतकानंतर अजूनही 6 धावा जुळताना आपण पाहतोय सुहासच्या अकाउंट मध्ये. कमांड डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मोस्ट वेलकम. आज ज्यांचा वाढदिवस आहे सन्माननीय राजेश नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच टीम मीटिंग सुरू झाले तर एक स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय अरुण पाटील मामा यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. राहुल झा आमचे जे मिलिटरी मॅन जे आहेत त्यांचा आपण हा सन्मान करायचा आहे. तसेच राहुल आपको आगे है, आपका स्वागत और सम्मान किया जा रहा है. आणि मी विनंती करते अरुण पाटील मामा यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. मित्रांनो, हा सन्मान आपला नाही तर हा सन्मान आपल्या देशाचा आहे. आणि भारतामध्ये अनेक असे जे सेवक आहेत जे आपल्या सीमेवर आपलं रक्षण करतात आणि त्या रक्षणमध्ये राहुल झा यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नक्कीच आपण आलात या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. तर आपण मॅच ऑन आहे, मॅचकडे जाऊया आपण. थँक्यू सो मच राहुल, आपण आलात या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आहे. 15.25 ची सरासरी गाठायची होती, मात्र त्याहून जास्त धावा मिळतात. 19 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या षटकावर जो दबाव असेल, दबाव न घेता बॅटिंग पाहायला मिळेल इथे. अद्वैत 11 पिंपलगड संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज इथे सज्ज होता आहे. सामने गॅलरी एन कडून गोलंदाज अविश पाटील, मॅन फ्रॉम टीमगर. जयदुर्गा संघासाठी भरपूर क्रिकेट खेळला अविशच्या माध्यमातून. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करते आपल्या गोलंदाजी मार्कवर. ठाकरेचा पाडा संघ देखील असंही बलाढ्य संघ आहे. 61 धावांचं आव्हान आहे. जुडलेले पुन्हा एकदा मयूर पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मयूर. अभिष, हा चेंडू चांगला आहे. फिरकी चेंडू टाकला गेलाय. डॉट चेंडू टाकतोय. चांगली सुरुवात करतोय अवेश. टिमगरचे 2 खेळाडू, वेलेचे 2 खेळाडू, ठाकरेच्या पाड्याचे 4-5 खेळाडू, असा हा संघ बनलेला आहे. वेलकम सुरेश बालू पाटील साहेब यांचं शुभागमन होत आहे. शाखा प्रमुख, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तालुका प्रमुख सन्माननीय बाताई, सर्वचे सर्व पदाधिकारी जे आहेत उपस्थित झालेले आहेत. शिवसेना सचिव दिलीपप्पा नाईक, त्याचबरोबर रणजित नाईक साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. नारायणजी तरे आमचे बाबा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. पाहुण्यांची उपस्थिती, पाहुण्यांची मांदी या व्यासपीठावर आलेली आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते म्हणतात ना,
जेव्हा मोठा कार्यक्रम असो तेव्हा अतिथी देव भव आपले पाहुणे येतात, पाहुणे येत असतात, जात असतात, मात्र त्यांचा मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर नेहमी करत असतो. चेंडूची माग केलेली आहे मैदानामध्ये, चेंडू द्यायचे आहे. निश्चितच स्क्वेअर लेगच्या वरून षटकार ठोकला होता, लोअर फुट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आत्ताच आलेल्या पाहुण्यांच्या माहितीकरता की चालू असलेला सामना हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा विपक्ष अद्वैत 11 पिंपळगर. फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 60 धावा कुठल्या होत्या आणि 61 धावांचं आव्हान इथे चेस करताना जसंच तसं उत्तर आतापर्यंत दिलेलं आहे ते अद्वैत 11 पिंपळगर संघाने. अवेश गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा सामने गेली रिंगकडून. हा चेंडू चांगला आवाज त्याचा जोरदार अपील आहे. इम्पॅक्ट स्टंप बघितला, ऑफस्टिकच्या बाहेर होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. लीग बायचा इशारा. एक्स्ट्रा धाव संख्या धावफलकावर 26 धावा. आतापर्यंत जसं तसं उत्तर दिलेलं आहे. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि 26 धावा झालेल्या आहेत. 61 धावा करायच्या आहेत. अजूनही क्रीजवरती सुहास आणि चेतन ठाकरे अशी ही जोडी. नक्कीच तू त्याचा उल्लेख केला होता मागच्या डाबामध्ये की चेतनने मागच्या वर्षी खूप चांगली बॅटिंग केली होती. चेतनने आतापर्यंत आपल्या बॅटनं 3 षटकार पेश केलेले आहेत. मयूर आपल्या माहिती करता आवेश आतापर्यंत कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या गोलंदाजीमध्ये. एक चांगला गोलंदाज. राईट हॅम ओ द विकेटने बॅटर सज्ज आहे सुहास. चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेटवरून आलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला येतोय. एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका आला, शांतता पाहायला मिळाली खेळपट्टीवर. 61 धावा बनवायच्या आहेत, माहिती आहेत या धावा बनवू शकतात. तोच क्रिकेट इथे खेळताना पिंपलगड संघ आपल्याला पाहायला मिळते. शंकरदादा जुकर फॅम टीम जी सरासरी आहे ना संदेश पाटील 15.00 ची ती सरासरी इथे मात्र मेंटेन ठेवलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. नक्कीच नक्कीच जेव्हा दुसरा डाव सुरू झाला तर तेव्हा 15.25 ची सरासरी गाठायची होती. त्या सरासरीला पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 8 धावा 4 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. 5वा चेंडू चांगला टाकलाय, स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावर 28 धावा 28. आज नक्कीच शेलके ब्रदर्स पोगाव 70-70 बिग बॅश मध्ये खेळताना पाहायला मिळेल. हर्ष आमच्या सोबत आहे. स्कोरिंग करताना काही क्षणातच ते आमची रजा घेतील, त्यांचा देखील आम्ही सन्मान करू या मुख्य व्यासपीठावर. त्याला आपण देऊ शुभेच्छा. त्यांचा सामना तिथे होईल 70-70 बिग बॅश मध्ये. कोण गावी दे. ऑफस्टिकचा चेंडू साईडला उडवलाय, चाललाय चेंडू सर्व क्षेत्रकाच्या हातामध्ये. मोठा विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. सुहास बॅक टू डगआउट. मागच्या मॅच मध्ये हिरोपंती आणि या मॅच मध्ये झिरोपंती. पुढे जो आहे प्रोग्राम आहे, ज्या प्रकारचे संगीत डीजेच्या माध्यमातून वाजतायत, काही हरकत नाहीये. संगीत फार जुने संगीत खूप ऐकायला चांगले वाटतात. निश्चितच एक वाईब तयार झाली होती की करवल्या आपल्या नवरदेवाला घेऊन जाताना अशा प्रकारे वाटलं होतं. चला असो, मॅच ऑन होतंय. नक्कीच आउट होण्यापूर्वी 7 धावा आल्या, मात्र विकेटचा विचार केला तर पहिला विकेट मिळालेला आहे ते फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा टीम संघाला. धावांचा विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की धावा फक्त 28 धावा धावफलकावर आहेत आणि षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 झालेल्या आहेत. अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 33 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. वॉल ऑफ बादवर करेश मात्रे, आपणास नम्र विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. करेश मात्रे हे आमचे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांना नम्र विनंती असेल. सोबतच रंगनाथ तरे यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. हरिभक्त पारायण रंगनाथजी तरे आणि वॉल ऑफ बादवर करेश मात्रे तसेच शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. उद्घाटन सोहळा आपण इथे संपन्न केला होता.
आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आम्ही प्रेमाने अंकल या नावाने हाक देत असतो. श्रीनाथ पाटील अंकल यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि तसेच ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो नुकताच भादवाड बिग धमाका ग्रामीण धमाका पाहायला मिळाला होता, त्या स्पर्धेचे आयोजक कुमार सचिन भाऊ तरे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच वाला बहादूर करेश मात्रे यांची उपस्थिती होत आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच भजन सम्राट आमचे महाराज रंगनाथजी तरे देखील आता उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक स्वागत. पंचांचा 9चा इशारा येतोय आणि फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे. नक्कीच राज पाटील फॅम टीम जगदीश 11 चाविंद्र संघाचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या अवांतर धावेने धावसंख्या होतं 29. अगं मॅच क्रुशल अवस्थेमध्ये जात आहे. आता मात्र इथून 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता. मॅच गरम झालेले. सेमीफायनलचा मुकाबला. गोलंदाज तयार. इथे मात्र सुंदर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय बघा. दिशा भरकटलेला चेंडू मात्र खूप चांगला होता. फ्री हिट कंटिन्यू असणारे याची नोंद घ्यायची. 12 चेंडू 31 धावा. नवीन आलेले सर्व पाहुण्यांच्या माहिती करता चालू असलेला सामना दुसरा सेमीफायनलचा सामना. प्रांशी 11 ठाकराचा पाडा विपक्ष अद्वैत 11 पिंपलगर. डावखुरा हाताचा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय. चेंडू नॉनस्टॉप बाउंड्रीच्या कडे सरकतोय. पाहूया एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. इथे मात्र चांगला थ्रो होता. डायरेक्ट हिट झाला असता तर विचार करावा लागला असतं. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 32. 11 चेंडू आणि 29 धावा. इथून जर 2 मोठे फटके आले ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो. मात्र ती क्षमता आहे फटके मारण्याची. सामना करतोय तो फलंदाज चेतन वारगडे मॅन फ्रॉम जून अंदुरकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेतन मिस होतोय बघा. या फलंदाजाने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय अनिकेत, ज्यांनी दाखवून दिलं होतं की का मी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे या संघाचं. आणि पहिल्या मॅचमध्ये मित्रांनो विकेट मेडन अशी गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने चांगला बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज. इथे मात्र दिशा भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 33 जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 28 धावा. 10 चेंडू 28 धावा. मॅच ऑन झालेले इकडनं. मात्र क्रिकेट हे कोणीही जिंकू शकतो. चुकीचा फटका. चुकीचा फटका बघा. एवढ्या मोठ्या आणि एवढ्या कठीण सिच्युएशनला तुम्ही एक वेगळा फटका मारण्याचा निर्णय घेतला. 9 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका तुम्हाला परत मॅचमध्ये आणू शकतो. आणि नाहीये मित्रांनो, क्रिकेट हे तुम्हाला मैदानामध्ये खेळलं आणि इकडनं सांगणं हे खूप वेगळं असतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय वारंवार. एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 34. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावा. 8 चेंडू आणि 27 धावा. जर इथून 2 मोठे फटके आले नाही ना तर पूर्णपणे प्रेशर मध्ये जाईल तो अद्वैत 11 पिंपलगरचा संघ. मात्र अनिकेत याने चांगली गोलंदाजी केलेली. पहिल्या चेंडूवरती नो टाकला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 27 धावा. पाहूया कशा प्रकारे मॅच जाते. मॅच तर खूप गरम झालेले इकडनं. हो सुंदर चेंडू. वाईड यॉर्कर. पंचांचा योग्य निर्णय आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र म्हणावी लागेल. अनिकेत याची संघाचा मुख्य गोलंदाज आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 7 आणि 27 धावा. 7 चेंडू 27 धावा. 7-27चं इक्वेशन. मोठा फटका मारावाच लागेल अन्यथा पूर्णपणे प्रेशरमध्ये येऊ शकतो तो पिंपलगरचा संघ. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू हवेत आहे आणि सहज सोप्पा झेल. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावा. षटक समाप्त झालेलं आहे. 3 षटकांच्या समाप्ती अंती अद्वैत 11 पिंपलगर संघ 2 बाद. आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगर
वेलकम शुभागमन होत आहे. आमच्या गावाचा क्रिकेटचा सन्मान वाढवणारे खेळाडू वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज होती अद्वैत 11 पिंपलघर या संघाला. नवीन आलेला गोलंदाज अमोल आकाश. या आकाश एक जबरदस्त गोलंदाज आहे, लेफ्टी गोलंदाज आहे आणि चांगलं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. अमोल ठाकूर नवीन गोलंदाज. 6 चेंडू आणि 27 धावा. पाहूया इतिहास घडतोय का. वेलकम भिवंडी इमर्जिन कमिटीचे नक्कीच पदाधिकारी आहेत रवींद्र गुलवी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा या धावा चेस झालेल्या आहेत या ग्राउंडवरती. 6 चेंडू 27 धावा. भरपूर वेळेला चेस झालेले आहेत आणि क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारे धावा चेस झालेल्या आहेत. 25-30 प्लस अशा धावा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे फलंदाज तयार. चेतन वारगाडे खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथं बीड करतोय त्याला चांगल्या प्रकारे आणि चेतन वारगडेला थांबून ठेवण्यात जे यश प्राप्त झालेलं आहे ना ठाकूरवाडा संघाला, त्याच्यापणे पूर्णपणे प्रत्यक्ष इथे आलेला आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. चेतन वारगडेने चांगली फलंदाजी केली होती. सुरुवातीला 3 षटकार ठोकले होते, त्यानंतर मात्र कुठं तरी थांबून ठेवलंय इथे अद्वैत 11 संघाला. 5 चेंडू 26 धावा. 4 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पहिला चेंडू इथं मात्र अजूनही कोणत्याही प्रकारचा इशारा आलेला नाहीये. बॅटची एज लागली होती, झेल सुटलंय मला वाटतं. 4 चेंडू आणि जिंकल्यासाठी 25 धावांची आवश्यकता. बघा इकडनं 4 षटकार जरी आले ना तरी सुद्धा तुम्ही विन होऊ शकत नाहीये, कारण का भिवंडी इमर्जिंगचा जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज तयार. सामना करेल चेतन वारगडे. मारण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 4 चेंडू 24 धावा. बघा इकडनं जर 4 षटकार लागले ना तर इतिहास घडू शकतो. चेतन पाहूया मात्र मारतोय का. गोलंदाज तितकाच चांगला आहे. पहिला षटकार येतोय का. पहिला षटकार तर इथं आलेला आहे. 3 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र निराश. चेतन वारगडे मॅन फ्रॉम जून आंदूर की चांगली फलंदाजी केली. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. दोन चेंडू 17 धावा. गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न, एक चेंडू आणि 15 धावा. चला 16 धावा. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. धावसंख्या झालेली आहे 45. यानंतर जगदीश 11 चावेंद्र संघाने तयार राहायचं आहे आणि विजेता संघ आपण तयार राहायचं आहे आणि मैदानाच्या मध्ये जायचं आहे त्वरित. मोठा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. सीमा पार षटकार. हार्ड लक अद्वैत 11 पिंपलघर. चला राष्ट्रगीत होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांच्या वेळ घेणार नाहीये, फक्त भारताचा नॅशनल अँथम होईल. तर प्लीज आपण दोन्ही टीम खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. मी पाहुण्यांना घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पाहुण्यांच्या माहिती करता
आपण वेळ घेणार नाहीये. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा विपक्ष जगदीश 11 चाविंद्रा या द्रौपदीबाई